नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर। आणि आता आपण काय करतोय, एक मुद्दा शिकतोय ज्याचं नाव आहे जिल्हा नियोजन समिती। ठीक आहे। आणि जिल्हा नियोजन समिती जो आहे हा सर्वात इम्पॉर्टंट टॉपिक आहे आपल्या या पंचायती राजमध्ये। लक्षात ठेवायचं, पंचायती राजमध्ये जेव्हा जिल्हा नियोजन समितीवर प्रश्न विचारले जातात ते कोणत्या पद्धतीने विचारले जातात हे आपण एक व्यवस्थित बघूया। पहिला हा मुद्दा आहे की सर जिल्हा नियोजन समिती असते कशासाठी। गुड मॉर्निंग, असते कशासाठी। दुसरा महत्त्वाचा मुद्दा हा आहे की जिल्हा नियोजन समिती जी राहते हिचं कार्य काय आहे। ठीक आहे। आणि हा मुद्दा पंचायती राजमध्ये का शिकावा लागतो, समजलं काय। काय काय मुद्दे आहेत। मुद्दे हे आहे की जिल्हा नियोजन समिती हा जो मुद्दा आज आपण शिकतोय, ठीक आहे, हा मुद्दा आपण पंचायती राजमध्ये का शिकतो, याच्या मागे काही तरतूद आहे का। ठीक आहे। तर या सर्व गोष्टीवर उत्तर देणारा आता आपण काय करूया, हा इन्फॉर्मेटिव्ह एक ठीक आहे चॅप्टर इथे शिकणार आहोत। आणि एक सर्वात महत्त्वाचा मुद्दा तुम्हाला सांगतोय की जिल्हा नियोजन समिती याच्या संदर्भात आयोगाचं एक फेवरेट स्टेटमेंट आहे। याला काय म्हणतात, या जिल्हा नियोजन समितीला एक वाक्य वापरले जाते। वाक्य व्यवस्थित लक्षात ठेवा, ग्रामीण पंचायत राज, ग्रामीण व नागरी पंचायत राज व नागरी पंचायत राज यांना जोडणारा दुवा, यांना जोडणारा दुवा। म्हणजे याचा अर्थ असा होतोय की हा एक ब्रिज आहे। दुवा म्हणजे काय, दुवा म्हणजे ब्रिज। ओके, हा एक ब्रिज आहे। हा ब्रिज काय करतोय, ग्रामीण आणि नागरी पंचायत राजला जोडतोय। ॲक्च्युअल मध्ये जर तुम्ही बघितलंय ना तर तुम्हाला असं दिसेल की पंचायत राजच्या संदर्भात काही मुद्दे जर तुम्ही अभ्यासले, तुम्हाला आपल्या संविधानात एक आर्टिकल दिसतंय ज्याचं नाव आहे आर्टिकल 243। बघा, आर्टिकल 243 मध्ये ठीक आहे एक आहे ते आहे ZD। आता ZD चा कोड कसा करायचा, Z फॉर जिल्हा, D फॉर डिस्ट्रिक्ट। ZD जिल्हा आणि डिस्ट्रिक्ट। आणि यासाठी काय असते, यासाठी असते जिल्हा नियोजन समिती। यासाठी काय असेल, जिल्हा नियोजन समिती। आणि एक लक्षात ठेवायचं की ऑब्वियस आहे, ज्याला अल्फाबेटिक लागत असतात म्हणजे कॅपिटल अल्फाबेट लागत असतात संविधानात, ते ना कोणत्या तरी घटना दुरुस्तीने टाकलेलं कलम असतंय। आणि हे जे ZD आहे याचा जो समावेश आपल्या घटनेत करण्यात आला, हा करण्यात आला 74वी घटना दुरुस्ती, 74वी घटना दुरुस्ती 1992। लक्षात ठेवायचं 1990 मध्ये झालेली घटना दुरुस्ती आहे। आणि ही जी घटना दुरुस्ती आहे यानुसार घटनेत जो भाग ॲड केलाय, कोणता भाग 9A, आणि 9A हा आहे नागरी पंचायत राजच्या संदर्भात। आणि नागरी पंचायत राजमध्ये 243 ZD हे कलम आहे ज्यामध्ये जिल्हा नियोजन समिती सांगितली आहे। ॲक्च्युअल मध्ये काय असतं ठीक आहे की संपूर्ण जिल्ह्याचा म्हणजे आपला जो जिल्हा असेल तो संपूर्ण जिल्ह्याचा विकास आराखडा तयार करण्यासाठी, विकास आराखडा तयार करण्यासाठी काय असेल, एक जिल्हा नियोजन समिती, याला काय म्हणतात DPC, डिस्ट्रिक्ट प्लॅनिंग कमिटी। ठीक आहे, याला DPC असं म्हणतात, डिस्ट्रिक्ट प्लॅनिंग कमिटी, जिल्हा नियोजन समिती। ठीक आहे, संपूर्ण जिल्ह्याचा विकास आराखडा तयार करण्यासाठी एक काय असेल, एक DPC असेल। आणि एक लक्षात ठेवायचं, ही जी DPC आहे, ठीक आहे, ही जी DPC आहे या DPC चे कार्य म्हणजे कोणते कामं करायचे ते कार्य, त्यानंतर रचना म्हणजे किती लोक असतील, काय असतील, त्यानंतर त्यांचे अधिकार हे घटनेत नमूद आहेत का तर नाही। हे अधिकार कोण ठरवेल माहिती आहे का, हे अधिकार ठरवेल राज्य विधिमंडळाचा कायदा। कोण ठरवेल, राज्य विधिमंडळ कायद्याने निर्धारित केले जातील, म्हणजे याचा अर्थ असा आहे की संविधानाचं 243 ZD काय म्हणते, ते असं म्हणतंय की जिल्ह्याचा विकास आराखडा तयार करण्यासाठी एक DPC असेल, पण त्या DPC मध्ये किती लोक असतील, ते कोणते कार्य असतील, कोणते अधिकार असतील, हे अधिकार हे आम्ही संविधानात नमूद करत नाही, तर ते राज्य जे आहे ते राज्य त्या ठिकाणी काय करेल, त्या ठिकाणी करेल। म्हणून सरकारने यासाठी कायदा केला, म्हणून आपल्या राज्य विधिमंडळाने कायदा केला ज्याला म्हणतात महाराष्ट्र
जिल्हा नियोजन समिती, महाराष्ट्र जिल्हा नियोजन समिती, ब्रॅकेटमध्ये रचना आणि कामे, रचना व कामे अधिनियम, हे जे ब्रॅकेटमध्ये दिलं असतं ना, हे कायद्याचा उद्देश दाखवतोय. आणि हा कधीचा आहे? हा कायदा आहे 1999चा. ठीक आहे. मग लक्षात ठेवायचं 243 ZD काय म्हणतंय की जिल्ह्याचा विकास आराखडा तयार करण्यासाठी, बघा अजून मी तुम्हाला ही जिल्हा नियोजन समिती काय असते हे प्रॉपर सांगितली नाही, मी फक्त तुम्हाला बेसिक आउटलाईन क्लिअर करतोय की जिल्हा नियोजन समितींचा समावेश हा मूळ घटनेत नव्हता. जिल्हा नियोजन समितीचा समावेश हा मूळ घटनेत नव्हता, तर कोणती घटनादुरुस्ती? घटनादुरुस्ती आहे ती म्हणजे 74वी घटनादुरुस्ती 1992 ने भाग 9A मध्ये. आणि कोणता आर्टिकल? 243 ZD हे आर्टिकल टाकलंय. त्यामध्ये काय सांगितलंय? संपूर्ण जिल्ह्याचा विकास आराखडा तयार करण्यासाठी एक DPC असेल आणि या DPCला कोणते कार्य, अधिकार, रचना असेल हे कोण ठरवेल? हे राज्य विधिमंडळाचा कायदा करेल. आणि मग महाराष्ट्राच्या राज्य विधिमंडळाने कायदा केला 1999 मध्ये, महाराष्ट्र जिल्हा नियोजन समिती रचना व काम अधिनियम 1999. आणि हा जो कायदा आहे, हा कायदा काय करतोय? DPCची रचना, अधिकार, कार्य हे सर्व ठरवतोय. सर हे तर ठीक आहे, तुम्ही एक वाक्य म्हटलंय ग्रामीण आणि नागरी पंचायत राजला जोडणारा दुवा, असं का म्हणताय? ॲक्च्युअलमध्ये काय कन्सेप्ट आहे? कन्सेप्ट ही आहे की 74व्या घटनादुरुस्तीमध्ये स्थापना केली तर ऑब्वियस हे शहरी पंचायत राजच्या संदर्भात पाहिजे होतं. आणि तुम्ही एकीकडे म्हणताय की ग्रामीण पंचायत राज आणि दोघांनाही जोडतं, कनेक्टर आहे. कशा प्रकारे समजून घेऊ. ठीक आहे, हे लिहून घ्या किंवा स्क्रीनशॉट करा. ठीक आहे. आता बघा व्यवस्थित, आता कनेक्टर का आहे याचं कारण एक समजून घ्या. मी तुम्हाला आउटलाईन तयार करतोय कारण की DPC हा तुमच्या अभ्यासातला सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे. बघा हा आहे जिल्हा, हा काय आहे? हा आहे जिल्हा. ओके, समजा आपण घेऊ उदाहरण की हा कोणता जिल्हा आहे, तर हा जिल्हा तुम्हाला दिसतोय त्या ठिकाणी ग्रामीण जिल्हा. आलं लक्षात? हा ग्रामीण, समजा कोणताही जिल्हा आहे, एका जिल्ह्याचं नाव देऊ. ठीक आहे, आपण याला जिल्ह्याचं नाव देतोय ते म्हणजे ठीक आहे पुणे जिल्हा. कोणता जिल्हा आहे? हा आहे पुणे जिल्हा. आता एक लक्षात ठेवायचं, पुणे जिल्ह्यामध्ये 2 प्रकारचे जिल्हे असतात. पुणे जिल्ह्यामध्ये असं समजूया काही भाग हा असतो नागरी भाग, काही असतो ग्रामीण भाग असतात ना. नागरी भाग म्हणजे काय की काही पुण्यामध्ये आहे शहर, तालुके, जिल्ह्याचं ठिकाण. ठीक आहे, हा झाला नागरी भाग. आणि काही असतो ग्रामीण भाग, काही असतो ग्रामीण भाग. असा जिल्हा 2 प्रकारचा असतो. लक्षात ठेवायचं, जिल्हा 2 प्रकारचा असतो, ग्रामीण जिल्हा आणि नागरी जिल्हा. लक्षात ठेवायचं, जो नागरी जिल्हा असतो तिथं कोणकोणत्या संस्था असतात सांगा बरं? तिथं असतात सर, एक संक्रमणशील क्षेत्रासाठी नगरपंचायत असते. ठीक आहे, छोट्या नागरिक क्षेत्रासाठी नगर परिषद असते. काही सिटीमध्ये काय आहे? नगरपंचायती. काही सिटीमध्ये नगर परिषद आहेत. आणि पुण्यामध्ये मोस्टली 2 मनपा आहेत. 2 मनपा आहेत, पिंपरी चिंचवड आणि एक आहे ती म्हणजे पुण्याची मनपा, पुणे जिल्ह्यामध्ये. आणि ग्रामीण भागामध्ये कोणकोणत्या संस्था असतात? तर ग्रामीण भागामध्ये संस्था असतात ज्याला तुम्ही म्हणताय ग्रामपंचायत. ग्रामपंचायत, त्यानंतर असतंय पंचायत समित्या. आता ऑब्वियस आहे की पुण्यामध्ये जे आहे हे तुम्हाला काय दिसतंय? 14 तालुके दिसतंय, पण 14 पैकी एक तालुका हा संपूर्णपणे शहरी तालुका आहे. सो त्यामुळे 13 पंचायत समित्या असतील. ठीक आहे, आणि एक असते संपूर्ण ग्रामीण जिल्ह्यासाठी जिल्हा परिषद. लक्षात ठेवायचं, जिल्हा परिषद ग्रामीण जिल्ह्यासाठी काम करत असते, नागरीसाठी नाही. नागरीसाठी वेगळ्या संस्था असतात, ग्रामीणसाठी वेगळ्या संस्था असतात. हा झाला नागरी जिल्हा आणि हा झाला ग्रामीण जिल्हा. मग आता एक लक्षात घ्या, आपण असं समजूया की या नागरी जिल्ह्यामध्ये किंवा इथे असं आपण एक अझम्पशन करूया की नगरपंचायती ज्या आहेत ह्या समजू की इथं 20 नगरपंचायती आहेत, असं समजू. बरं, मी तुम्हाला एक मोठी एक इन्फॉर्मेशन सांगतोय की 20 काय आहेत नगरपंचायती. असं समजू नगर परिषदा ज्या आहेत या 15 नगर परिषद आहे आणि मनपा आहेत 2. ठीक आहे, म्हणजे शहरी भागात 20 गावांमध्ये नगरपंचायती आहे, 20 शहरांमध्ये, 15 शहरांमध्ये नगर परिषदे आहेत आणि 2 महानगरपालिका. ठीक आहे, पुणे जिल्ह्यात म्हणतोय. ठीक आहे, झालंय. आता बघा ग्रामपंचायती, असं समजू की पुणे जिल्ह्यामध्ये ग्रामपंचायतीची संख्या आहे 5000. किती आहे? 5000. पंचायत समिती आहे 13 आणि जिल्हा परिषद ही एकच असते जिल्ह्यासाठी. मग आता मला एक सांगा, प्रत्येकाचं एक एक बजेट असतं. प्रत्येक जण काय करत असतं? आपली एक एक डिमांड करत असते. म्हणजे समजून घ्या
की काय झालं, तुम्ही सर्वात पहिले तुम्ही कोणाला विचारलंय, तुम्ही इथं विचारलंय नगरपंचायतींना की बाबा तुम्हाला वर्षाला किती पैसे लागतील, प्रत्येकाचं बजेट असतं ना. मग आपण काय केलंय, ह्या ज्या 20 नगरपंचायती आहेत या 20च्या 20ही सगळ्या नगरपंचायतीचे बजेट काय केले आपण, हे केले एकत्र. म्हणजे प्रत्येकाला विचारले किती किती पाहिजे, तर प्रत्येकाने काय म्हटलं, मला 2000 कोटी, मला 3000 कोटी, मला 1000 कोटी, असं बजेट मांडलंय आणि प्रत्येकाचं बजेट एकत्र केलं. त्यानंतर आपण काय केलंय, नगर परिषद आहे या सर्व नगर परिषदांना बजेट विचारले आणि त्यांचं बजेट हे एकत्र केलंय. त्यानंतर महानगरपालिकेला विचारलं की तुम्हाला किती पैसे लागतील, जे विकास कामं तुम्हाला वर्षभरात करायचे आहेत यासाठी किती पैसे लागतील, आणि त्यांनी जे सांगितलंय त्यांचं बजेट एकत्र केलंय. तसंच ग्रामपंचायतीला विचारलं की तुमच्या गावामध्ये किती घरकुल द्यायचे आहेत, किती लोकांना पाणी पुरवठ्याचे कनेक्शन, वीज कनेक्शन, स्वच्छता, किती खर्च येईल, या 5000 सगळ्या ग्रामपंचायतीचे बजेट एकत्र केले. ठीक आहे. त्यानंतर पंचायत समित्यांना विचारलं तुम्हाला किती खर्च येईल, यांचे बजेट एकत्र केले आणि सर्वांचे बजेट एकत्र केले. म्हणजे तुमचे वडील काय करतायत, त्यांच्या सॅलरी झाल्या तुमच्या घरात प्रत्येकाला विचारतायत की बाबा तुला या महिन्याला किती खर्च येणार आहे. मग तुम्ही सांगाल मला 20,000 पाहिजे, तुमचा मोठा भाऊ सांगेल मला 20,000 पाहिजे, तुमची बहीण सांगेल मला 20,000 पाहिजे आणि तुमची आई सांगेल मला 20,000. सो 80,000 सगळ्यांचे बजेट एकत्र केले आणि एक फंड डिस्पर्स केला की यस या घराला आज किती, या महिन्यात 80,000 लागणार आहे. तसंच तुम्ही जर बघितलं ना तर ही जी आहे, ठीक आहे, जिल्हा नियोजन समिती हीच काम करते. जिल्हा नियोजन समिती काय करते माहिती आहे का, की ज्या सगळ्या ग्रामीण म्हणजे नागरी स्थानिक स्वराज्य संस्था आहेत, समजतात ना, शहरातल्या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्था, कोणकोणत्या शहरातल्या स्थानिक स्वराज्य संस्था बोला, नगरपंचायत, नगर परिषद आणि मनपा, या सर्वांचे बजेट एकत्र केले जितके असतील संख्येनं ते, आणि प्लस सगळ्या ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था. आता ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे काय बाळांनो, ग्रामीण स्वराज्य संस्था म्हणजे अर्थ असा होतोय की या सगळ्या, मग या सर्वांचं काय केलं, या सर्वांचे जे वार्षिक वित्तीय विवरणपत्र आहेत म्हणजे बजेट म्हणजे अर्थसंकल्प, या बजेटचं काय केलं, एकत्रीकरण केलं. ओके, सगळ्यांचे बजेट एकत्र केले आणि हे बजेट एकत्र करून याचा काय केला, एक जिल्ह्याचा काय केला, एक विकास आराखडा तयार केला. विकास आराखडा म्हणजे काय, की आता सर्वांचे बजेट एकत्र करून त्या डीपीसीच्या लक्षात आलं की आपल्या जिल्ह्याला इतके पैसे लागणार आहे. जसं तुमच्या वडिलांनी काय केलं, चौघांना लागणारे पैसे विचारले, मग ते 80,000 कळाले, तर मग त्यांना समजलं की आपल्याला या महिन्यात 80,000 खर्च लागणार आहे. तसंच डीपीसी काय करत असते, सगळ्यांचे बजेटमध्ये पैशाची डिमांड असते ते एकत्र करते आणि एकत्र करून सर्वांची डिमांड एकत्र करून विकास आराखडा तयार करते की यस आमच्या जिल्ह्याला इतके पैसे या वर्षात लागणार आहे 2024-25 साठी, 25-26 साठी. आणि ही जी डिमांड असते, हा जो विकास आराखडा असतो, मग हा जातो राज्य नियोजन आयोगाकडे आणि राज्य नियोजन आयोग पाठवतो कोणाकडे, तो म्हणजे केंद्रीय नियोजन आयोगाकडे. पण आता नियोजन आयोग राहिले नाहीत, समजलं तुम्हाला, राहिले नाहीत. सो अशा प्रकारे हे काय करतं, वर्क करतं. म्हणून लक्षात ठेवायचं, डीपीसी जी असते, डिस्ट्रिक्ट प्लॅनिंग कमिटी, ठीक आहे, ही काय करत असते, ग्रामीणही आणि पंचायत दोन्हीला एकत्र जोडते आहे ना. या दोघींनाही कनेक्ट कोण केलं, डीपीसीनं. म्हणजे डीपीसी काय करतंय, सर्वांचेच विचार करतंय. डीपीसी जी आहे इथं सर्वांचाच विचार करतंय, ग्रामीणचा पण करताय आणि नागरीचा पण करतंय. म्हणून असं म्हणतात की ही ग्रामीण पंचायत राज आणि नागरी पंचायत राजला जोडणारा दुवा आहे. सो इथलेही बजेट एकत्र करते, इथलेही बजेट एकत्र करते आणि पुढे राज्य सरकारकडे पाठवते की पुणे जिल्ह्याला आम्हाला यावर्षी 1,00,000 कोटीचा खर्च येणार आहे, तो प्लीज आम्हाला द्यावा. ठीक आहे, कारण की भारतात, हे लिहून घ्या व्यवस्थित, ओके, भारतात जे नियोजन व्हायचं आधी, ठीक आहे, भारतात जे आधी प्लॅनिंग केल्या जायचं, पंचवार्षिक योजना होत्या ना, सो पंचवार्षिक योजनांसाठी भारतात नियोजन केल्या जात असे, नियोजन. ओके, आणि नियोजन जे होतं हे आपल्या देशात विकेंद्रित होतं. विकेंद्रितचा अर्थ काय होतोय, विकेंद्रितचा अर्थ असा होतोय की ते डिसेंट्रलाइज आहे, प्रत्येकाला नियोजन करण्याचा अधिकार आहे. मग आपल्या देशात नियोजन कसं व्हायचं माहिती आहे का, नियोजन अशा प्रकारे व्हायचं बघा. ओके, नियोजन बघा कसं व्हायचं, ठीक आहे, चला लक्ष द्या. सर्वात पहिलं नियोजन व्हायचं ते म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्था. मग स्थानिक स्वराज्य संस्था काय करायच्या, आपले पैशाची डिमांड करायची. ठीक आहे, स्थानिक स्वराज्य
संस्था, ह्या आपल्या पैशाची डिमांड करायचं. त्यानंतर ही डिमांड कोणाकडे जायची, मग ही जायची राज्य सरकारकडे, राज्य शासनाकडे. आणि राज्य शासन हे पैसे कोणाला मागायचं, केंद्र शासनाला. आणि केंद्र शासन जेव्हा पंचवार्षिक योजना काय करायचं, लॉन्च करायचं, त्यावेळेस तिथं प्रत्येक जिल्ह्यासाठी पैसे पाठवायचे. सो आजही हे सर्वात महत्त्वाचं. आणि ह्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या डिमांड आहेत हे पोचवण्याचं काम कोण करतं, डीपीसी. आलं का लक्षात. सो डीपीसीचं हे महत्त्वाचं काम आहे. येतंय. म्हणून बघा, म्हणून मी तुम्हाला सांगितलंय आता व्यवस्थित समजून घ्या की 74वी घटना दुरुस्ती 1992 ने भाग 9A मध्ये काय केलंय, 243 ZD ॲड केलंय, ज्यामध्ये जिल्हा नियोजन समिती आहे. ती संपूर्ण जिल्ह्याचे बजेट एकत्र करून संपूर्ण जिल्ह्याचा विकास आराखडा तयार करण्यासाठी असते. हिचे कार्य, रचना, अधिकार हे कायद्यात संविधानात नमूद नाही, तर राज्य विधिमंडळ कायद्याने निर्धारित केले जातात. आणि त्यासाठी जो कायदा आहे ज्याला म्हणतात महाराष्ट्र जिल्हा नियोजन समिती रचना व कामं अधिनियम 1999. ओके. आणि हे ग्रामीण आणि पंचायत राजचे दोघांसाठी काम करते, म्हणून याला जोडणारा दुवा म्हणतात. हा फेवरेट क्वेश्चन आहे आयोगाचा. कशा प्रकारे एकत्र करते हे सांगितलंय आणि त्यानंतर कसं काम करतंय हे बघितलंय. झालं का इथपर्यंत, कळालं. आता बघा, आता सर्वात महत्त्वाचं आहे की ही जी डीपीसी असते, या डीपीसीची रचना कशी असते. तर एक लक्षात ठेवायचं, संविधान रचना ठरवत नाही, तर तो कायदा ठरवतो 1999चा. ओके. तर बघा, रचनेसंदर्भात जर सांगायचं झालं, रचना म्हणजे इंग्लिशमध्ये याला कंपोजिशन म्हणतात. याला काय म्हणतात, कंपोजिशन. आणि कंपोजिशन म्हणजे काय, किती लोक, किती सदस्य असतील हे. एक पहिलं सांगतोय बघा, याचा जो अध्यक्ष असतो, डीपीसीचा अध्यक्ष, हा ना पदसिद्ध असतो. पदसिद्ध म्हणजे त्या पदावर गेला की. लक्षात ठेवायचं, प्रत्येक जिल्ह्याला एक पालकमंत्री असतो आणि पालकमंत्री हा पदसिद्ध अध्यक्ष असतो. पालकमंत्री काय असतो, पदसिद्ध अध्यक्ष. आता फॉर एक्झाम्पल उदाहरण सांगायचं झालं तर तुमच्या जिल्ह्याचा जो पालकमंत्री आहे हा तुमच्या जिल्ह्याच्या डीपीसीचा अध्यक्ष आहे, हे ठरलंच आहे. ठीक आहे. दुसरं, तुमच्या डीपीसीचा जो सचिव असतो, हा सचिव तुमच्या जिल्ह्याचा जिल्हाधिकारी असतो. लक्षात ठेवायचं, कोण असतो, जिल्हाधिकारी. हा काय असतोय, हा असतो त्या ठिकाणी सचिव. समजलं का तुम्हाला. पालकमंत्री होण्यासाठी इतकी का रेस लागते त्याचं कारण ते आहे, कारण की तुम्ही डीपीसीचे ऑटोमॅटिक अध्यक्ष होता आणि सगळ्या जिल्ह्याचं बजेट हे डीपीसीकडे असतं. झालंय. सचिव काय असतो, हा असतो जिल्हाधिकारी. आणि एक लक्षात ठेवायचं, एक सदस्य असतो जो पदसिद्ध सदस्य असतो. तुमच्या जिल्ह्यात जी झेडपी आहे, जिल्हा परिषद, या जिल्हा परिषदचा जो अध्यक्ष असतो, ठीक आहे, जिल्हा परिषदचा अध्यक्ष हा काय असतो, पदसिद्ध सदस्य असतो. पदसिद्ध म्हणजे काय, जो अध्यक्ष असतो तो ऑटोमॅटिक काय बनतो, त्या ठिकाणी सदस्य बनतो. सो लक्षात घ्या, इथं अध्यक्ष कोण आहे, पालकमंत्री. सचिव कोण आहे, जिल्हाधिकारी. आणि सदस्य कोण आहे, तर सदस्य आहे त्या ठिकाणी कोण, कोण असतं, जिल्हा परिषदेचे कोण, सदस्य. आले का लक्षात, कळालं. सो हे सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे, हे व्यवस्थित लक्षात असते. हा प्रश्न नेहमी विचारतात इकॉनॉमिक्समध्ये. जेव्हा तुम्ही पंचवार्षिक योजना शिकताना तेव्हा हा प्रश्न काय तुम्हाला नेहमी विचारला जातोय. ठीक आहे, की जिल्हा नियोजन समितीमध्ये कोण कोण असतंय, तर अध्यक्ष, पालकमंत्री, त्यानंतर जिल्हाधिकारी, सचिव आणि सदस्य जिल्हा परिषदचा अध्यक्ष असतो. इथपर्यंत क्लिअर. आता बघूया की याची नेमकी सदस्य संख्या किती असते. ठीक आहे, पुढच्या मुद्द्याकडे जातोय की याची नेमकी सदस्य संख्या किती. ठीक आहे, चला बघा पुढे. हे झाले पदसिद्ध. आता बघा सदस्य संख्या किती असली पाहिजे. तर लक्षात ठेवायचं, जिल्ह्याची लोकसंख्या किती आहे त्यावरून काय ठरते. ठीक आहे, त्यावरून ठरतंय. आता बघा आपण बघूया जिल्ह्याची लोकसंख्या किती आणि त्यावरून जिल्ह्यात सदस्य संख्या किती समजून घ्या. जर तुमच्या जिल्ह्याची संख्या ही 20 लाखापर्यंत असेल, तुमच्या जिल्ह्याची लोकसंख्या जर 20 लाखापर्यंत असेल, तर तुमच्या डीपीसी मध्ये सदस्य किती असतात, 30. 10 प्लस करायचं, 10ने काय करायचं, प्लस करायचं. जर तुमच्या जिल्ह्यामध्ये 20 ते 30 लाखापर्यंत लोकसंख्या असेल, 20 लाखाच्या वर आणि 30 लाखापर्यंत, तर लक्षात ठेवायचं तिथे 40 सदस्य संख्या असते. ओके. आणि जर इथे 30 लाखाच्या पेक्षा अधिक असेल, आलं का लक्षात. बघा सदस्य संख्येबद्दल सांगतोय. जर सदस्य संख्या ही अशी असेल तर, ठीक आहे, जर 30 लाखापेक्षा जास्त असेल तर मग इथं किती सदस्य लागतात, इथं लागतात 50.
आलं का लक्षात? सो अशी सदस्य संख्या असते, कळालं का? 20 लाखापर्यंत 30 सदस्य, त्यानंतर 20 ते 30 लाखापर्यंत 40 सदस्य, ठीक आहे, आणि जर असेल तर हे काय असतील 30 सदस्य. आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा जो आहे, ठीक आहे, जेवढे कोणते सदस्य असतील, मी व्यवस्थित सांगतोय बरं, लक्षात ठेवायचं, जितके सदस्य आहेत, ठीक आहे, किती सदस्य असो, मग ते 30 असो, म्हणजे तुमच्या लक्षात आलं का की डीपीसीची सदस्य संख्या, डीपीसीची सदस्य संख्या ही किती ते किती असते, हे 30 ते 50 दरम्यान असते, कमीत कमी 30 असते 50 असते. आता एक मुद्दा सांगतोय, मुद्द्याकडे व्यवस्थित लक्ष द्या. मुद्दा असा आहे की या ठिकाणी हे जे सदस्य आहेत, या सदस्याबद्दल काय क्रायटेरिया आहे, एवढं सांगितलंय की जितके सदस्य असतील, म्हणजे एकूण सदस्यांपैकी, म्हणजे जेव्हा तुम्ही पंचायत राज शिकता ना पोरांनो, तर पंचायत राजमध्ये सगळ्या गोष्टी डिटेल शिकाव्या लागत असतात. असं थातूर मातूर शिकून चालत नाही. बरेच सारे लोक काय करतात, पंचायत राजला निग्लेक्ट करतात की चल भाई 3 मार्क्सला येतो विषय. असं नसतं बरं. 3 मार्क्स म्हणजे खूप होतात. कट ऑफसाठी 0.25 न रिझल्ट जातो. 3 मार्क्स म्हणजे खूप होतात प्रिलिम्सला, आणि मेन्सला हे 6 मार्क्स बनतात. सो बघा, एकूण सदस्यापैकी, ठीक आहे, 4 पंचमांश म्हणजे किती, 80% सदस्य. म्हणजे बघा की जर तुमच्या इथे किती सदस्य असतील, 50 सदस्य असतील, तर 50 पैकी 4 पंचमांश 80% म्हणजे 40 सदस्य हे काय असावे, हे, ठीक आहे, पंचायती व नागरी क्षेत्रातून, जिल्ह्यात ज्या पंचायती आहेत, पंचायती म्हणजे ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समिती, पंचायती व ज्या पालिका असतात, पालिका म्हणजे काय, शहरी संस्था. बघा, ग्रामीण संस्थांना एकत्र त्या पंचायती म्हणतात आणि शहरी संस्थांना पालिका म्हणतात. सो एकूण सदस्यांपैकी 4 पंचमांश म्हणजे 80% सदस्य हे पंचायती व पालिका क्षेत्रातून काय असतील, क्षेत्रातून निर्वाचित असतील. याचा अर्थ काय माहिती आहे का? याचा अर्थ असा होतोय की या डीपीसी मध्ये जे 80% सदस्य आहेत, हे एक तर कुठून निवडून आले असतील, ग्रामपंचायती, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगर पंचायत, महानगरपालिका, नगर परिषद, याचे जे सदस्य असतात ना, ह्या सदस्य इथं डीपीसीवर निवडून दिले जातात. मोस्टली नगरपालिकेमधले सदस्य असतात. मोस्टली काय असतात, तुमचे जे ऑलरेडी नगरपालिकेचे नगरसेवक आहेत ते उभे राहतात आणि डीपीसीवर निवडून येतात. हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे. सर्वात महत्त्वाचा प्रश्न जर कुठं विचारला जात असेल तर इथं विचारला जात आहे की डीपीसीमध्ये किती सदस्य हे पंचायती क्षेत्रातून निर्वाचित असावेत, 80. आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे वरची रचना. वरची रचना सुद्धा काय आहे, सर्वात इम्पॉर्टंट मुद्दा तुम्हाला कळतोय. आलं का लक्षात? समजलं? हे सर्वात महत्त्वाचं. त्यानंतर लक्षात ठेवायचं, आता बघा काय काय सांगितलं, डीपीसीची रचना शिकतोय. अध्यक्ष, पालकमंत्री पदसिद्ध अध्यक्ष असतो, सचिव असतो, जिल्हाधिकारी, एक पदसिद्ध सदस्य असतो, जिल्हा परिषदचा अध्यक्ष. त्यानंतर सदस्य संख्या 20 लाखापर्यंत असेल जिल्ह्याची लोकसंख्या तर 30 सदस्य, 20 ते 30 लाखापर्यंत असेल तर 40 सदस्य, 30 लाखापेक्षा अधिक असेल तर 50 सदस्य, आणि एकूण सदस्यापैकी 80% सदस्य हे कुठून आले पाहिजे, पंचायती व पालिका क्षेत्रातून निर्वाचित असतील. म्हणजे ऑलरेडी जे मेंबर आहेत ग्रामपंचायतचे, पंचायत समिती, जिल्हा परिषदचे, नगर परिषदचे, त्यांच्यामधून हे लोक डीपीसीवर काय होतील, नियुक्त केल्या जातील. सो असं ओके झालं. आता पुढे जर तुम्ही बघितलंय तर इथं काय असतं, एक मुद्दा सांगतोय की काही सदस्य हे नामनिर्देशित सदस्य असतात. काही जे सदस्य असतात ना, हे सदस्य कसे दिसतात तुम्हाला, नामनिर्देशित सदस्य. नामनिर्देशित सदस्य. आता व्यवस्थित लक्ष द्या की नामनिर्देशित सदस्य असतात कुठे, तर एक लक्षात ठेवायचं, नामनिर्देशित सदस्य जे असतात जिथे सदस्य संख्या 40+ असते, म्हणजे 40 सदस्य असणारी, जर 40 सदस्य असणारी डीपीसी असेल, ठीक आहे, आणि एक असते 50 सदस्यीय डीपीसी. म्हणजे समजलं का तुम्हाला, 2 प्रकारच्या डीपीसी आहेत. एक ज्यांची सदस्य संख्या 40 आहे आणि एक ज्याची सदस्य संख्या 50 आहे. जर सदस्य संख्या 40 असेल किंवा 50 असेल अशा डीपीसी मध्ये काय करतंय, राज्य शासन हे काय करतं, इथं 2 सदस्यांना, इथं 2 सदस्यांना आणि इथं 4 सदस्यांना काय करतंय, नामनिर्देशित. म्हणून बघा इथं नामनिर्देशित नसतात. इथं 20 ते 30 लाखापर्यंत लोकसंख्या असणार आहे, म्हणजे 40 सदस्यीय डीपीसी मध्ये 2 सदस्य नामनिर्देशित असतात आणि 50 सदस्यीय डीपीसी मध्ये 4 सदस्य नामनिर्देशित असतात. आणि कोण करतंय, हे नामनिर्देशन करतंय राज्य शासन.
कोण करतं? राज्य शासन. राज्य शासन नामनिर्देशन करते. नामनिर्देशन करते. आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे की यांना काय असावा? यांना जिल्हा नियोजनाचा अनुभव असावा. यांना काय असावा? जिल्हा नियोजनाचा अनुभव. ज्यांना ज्यांना जिल्हा नियोजनाचा अनुभव आहे त्या लोकांना काय केलं जातंय? त्या ठिकाणी डीपीसीवर नियुक्त केल्या जातंय. आलं का लक्षात? ठीक आहे. आता हे जे लोक आहेत हे आपला राजीनामा कोणाकडे देतील? तर लक्षात घ्या, हे आपला सर्व सदस्य आपला राजीनामा हे राज्य शासनाकडे देत असतात. कोणाकडे? राज्य शासनाकडे. येतंय? स्क्रीनशॉट करून घ्या किंवा लिहून घ्या. ओके, समजलं का? सो अशा प्रकारे हे काय देत असतात? हे राजीनामा देत असतात. चालेल, आता पुढे जाऊया. पुढचा मुद्दा हा आहे की मग सर या ठिकाणी आरक्षण कसं असतं? आरक्षण डीपीसी मध्ये आरक्षण असतं का? तर लक्षात ठेवायचं, डीपीसी मध्ये आरक्षण कसं दिलं आहे? नंबर 1, एससीचं जे आरक्षण आहे, एससी हे आहे लोकसंख्या प्रमाणात. म्हणजे त्या जिल्ह्यात जेवढी एससी असतील त्याच्यापैकी समजा त्या जिल्ह्यात जर 100% एससी आहेत तर 100% सदस्य डीपीसीचे एससीच असतील. जर 50% असतील तर 50% सदस्य हे डीपीसीचे काय असतील? त्या ठिकाणी आपण म्हणतोय सदस्य असतील. जर एसटी म्हटलंय अनुसूचित जमाती तर किमान मिनिमम एक सदस्य असला पाहिजे. त्यानंतर ओबीसी आहे, ओबीसी. ठीक आहे, ओबीसीना 27 नाही तर 30% आरक्षण आहे. किती टक्के आरक्षण आहे? 30% आरक्षण आहे. ओके, आणि एक लक्षात ठेवायचं, महिला ज्या असतात या महिलांना आरक्षण किती आहे? महिलांना जे आरक्षण आहे हे आहे 50%. किती? 50% आरक्षण. कळालं का? ओबीसीचं जरा लक्षात ठेवा, 30% महिला आहे ते. ओके, झालंय? सो असं डीपीसीचं आरक्षण कळालं का तुम्हाला? डीपीसी मध्ये कोणकोणाला कसं आरक्षण असतंय? सो अशा प्रकारे हे डीपीसी मध्ये तुम्हाला आरक्षण दिसतंय. ठीक आहे, थोडं बोर्डच्या बाजूला राहूनच शिकवेल मी, कारण की कसं आहे खूप सारा डेटा आहे. ठीक आहे, आणि हा डेटा फार इम्पॉर्टंट आहे. ओके, पंचायत राजच्या या सगळ्या सिरीजमध्ये म्हणा, कोर्समध्ये म्हणा, आपण सगळं पंचायत राज शिकतो, त्याच्यामुळे काही टेन्शन घेऊ नका. ओके, आता बघूया या पंचायत जिल्हाची काय आहे? डीपीसीची कार्य. ठीक आहे, डिस्ट्रिक्ट प्लॅनिंग कमिटी शिकतोय, याची कार्य शिकतोय. तर सर्वात पहिलं लक्षात ठेवायचं, नंबर 1, पहिलं ज्या सगळ्या पंचायती आहे, पंचायती म्हणजे काय? ग्रामीण पंचायत संस्था, ग्रामपंचायत, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती, आणि पालिका. पालिका म्हणजे शहरातल्या संस्था. ठीक आहे, काय? पंचायती व पालिका यांचे बजेट एकत्र करून, यांचे बजेट एकत्र करून काय करणे? संपूर्ण जिल्ह्याचा काय तयार करणे? विकास आराखडा. विकास आराखडा तयार करणे. समजलं? हे तर नेहमी विचारलं जाणार कार्य आहे की डीपीसी कोणतं कार्य करते? तर पंचायती आणि पालिका यांचं काय करतं? विकास आराखडा एकत्र करून काय करतं? तयार करतं. त्यानंतर सर्वात महत्त्वाचं काय करणे की पहिले असं होतं जेव्हा 5 इयर प्लॅन होते ना, पंचवार्षिक योजना, या पंचवार्षिक योजनांसाठी ठीक आहे आपल्या जिल्ह्याचा प्लॅन तयार करणे. प्लॅन तयार करणे म्हणजे लक्षात आलं का? केंद्र कसं हे तयार करायचं बजेट? तर राज्याची डिमांड बघून त्या ठिकाणी तशा प्रकारचं बजेट हे काय करायचं? मंजूर केल्या जात असे. चालेल. त्यानंतर सर्वात महत्त्वाचं की जिल्ह्याच्या विकास आराखड्यासंदर्भात काय करणे? त्या ठिकाणी राज्य शासनाकडे शिफारस करणे. म्हणजे राज्य शासनाकडे पैसे मागणे. आले का लक्षात? म्हणजे याचा अर्थ असा होतोय की डीपीसीचं काम काय आहे? संपूर्ण जिल्ह्यासाठी पैशाची डिमांड करणे. आलं का लक्षात? हे सर्वात महत्त्वाचं कार्य आहे. सो डीपीसी हे करतंय. मग बघा एकदा पूर्णच्या पूर्ण पोर्शन रिकॉल करू डीपीसीचा. नंबर 1, जिल्हा नियोजन समिती ही मूळ घटनेत नव्हती, तर 74व्या घटना दुरुस्तीने भाग 9A मध्ये 243Z नुसार जिल्हा नियोजन समिती स्थापना केली.
हे ग्रामीण आणि नागरी पंचायत राजसाठी एकत्रित्या काम करते म्हणून याला दुवा असं म्हणतात. त्यानंतर संपूर्ण जिल्ह्याचा विकास आराखडा तयार करणे हे DPCचं काम आहे आणि यासाठी महाराष्ट्रामध्ये जिल्हा नियोजन समिती रचना व कार्य अधिनियम 1999 करण्यात आला. त्यानंतर कशा प्रकारे जिल्हा असतो, जिल्ह्याचं स्ट्रक्चर, यांचं बजेट एकत्र करतं आणि जिल्ह्याचा विकास आराखडा मॉड्यूल तयार करतं. ठीक आहे. आणि हे मॉड्यूल जिल्ह्याचा विकास आराखडा राज्य शासनाकडे पाठवला तर राज्य शासन केंद्र शासनाकडे पाठवतं आणि केंद्र शासन पंचवार्षिक योजनांमध्ये अशी तरतूद करायचं आधी. आता बघा रचना काय असते, अध्यक्ष पालकमंत्री असतो, पदसिद्ध अध्यक्ष. त्याच्यानंतर सचिव हा जिल्हाधिकारी असतो, सदस्य जिल्हा परिषदचा सदस्य हा पदसिद्ध असतो. सदस्य संख्या सांगितली 20 लाखापर्यंत लोकसंख्या असेल जिल्ह्याची तर 30 सदस्य, 20 ते 30 लाख असेल तर 40 सदस्य, 30 लाखापेक्षा अधिक असेल तर 50. आणि यापैकी 80% सदस्य हे काय असावे, पंचायती आणि नगरपालिकांमधून निर्वाचित सदस्य असावे. ठीक आहे. त्यानंतर 40 सदस्य जर असेल तर तिथं 2 नामनिर्देशित असतात ज्यांना जिल्हा नियोजनाचा अनुभव असेल आणि 50 मध्ये 4 सदस्य असतात आणि राजीनामा राज्य शासनाकडे देतात. ठीक आहे. SCचं आरक्षण लोकसंख्याप्रमाणे, STची 1 जागा. त्यानंतर OBC हे 30% आरक्षण आणि महिला 50% असतात. कार्य काय आहे हे सांगितलंय. ठीक आहे. सो हे काय आहे, हे आहे तुमची DPC. ठीक आहे. ह्या DPCवर आतापर्यंत आलेले प्रश्न बघा तुम्ही, तुम्हाला इतकी प्रश्न संख्या दिसेल आणि प्रश्न तेच ते की दुवा आहे आणि जिल्ह्याचा विकास आराखडा तयार करते, अध्यक्षपद कोण असतं, एवढेच प्रश्न विचारले. ठीक आहे. चला.